हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे, कसं आपण त्या गोष्टीला स्पष्ट करणार? नगरपालिकेची रणधुमाळी चालू झाली आहे आणि माझी जी भूमिका आहे ती नेहमीप्रमाणे जोरदारच राहणार आहे। कारण यावेळेस भुसावळ शहर हेच आम्ही टार्गेट केलेलं आहे आणि भुसावळ शहरातच पूर्ण लक्ष देऊन नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे, अशी आमची भूमिका आहे। भाऊ, जसे की आता या वेळेला बरेचसे युवक पुढे येत आहेत, सुशिक्षित युवक आहेत, चांगले युवक आहेत, जे समाज क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्यांच्यासाठी आपण काय संदेश करतो? युवकांसाठी जवळजवळ 70% तिकीटं जी आहेत ते युवकांसाठी दिले जाणार आहेत आणि त्या युवकांसाठी दिले जाणार आहेत की ते जनतेसाठी भांडून काम करून घ्यायची ताकद ठेवतील, नगरपालिकेकडनं काम करून आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्यायची ताकद ठेवतील, अशा युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहोत। जे ठेकेदारीच्या हिशोबाने जे नगरपालिकेत जातात त्यांना सोडून त्या ठिकाणी आम्ही युवकांना संधी देणार आहोत। जसं की भुसावळमध्ये दोनच म्हणजे जे आहेत पक्ष सर्व मजबूत मानलं जातं, सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वप्रथम स्थानावर ठेवलं जातं की सगळ्यात पहिले संतोष भाऊकडनं सगळ्या गोष्टी फायनल करून घ्यायची आहेत, पण मात्र काही गोष्टी तुम्ही जे कार्यकर्त्यापर्यंत समजा तिकीट त्यांना मिळालं नाही आणि ते तुम्हाला त्यांची नाराज होत आहेत, त्यांना कसं आपण हँडल करणार आहे त्यावेळेला? नाही, कार्यकर्त्यांना माहिती आहे की सीट्स 50 आहे आणि 500 लोक मागतील तर सीट तर 50च दिल्या जातील, मग 450 कार्यकर्त्यांना कसं ॲडजस्ट करायचं त्याची कल्पना मला आहे। त्याच्यामुळे त्यांना पुढील भविष्यात कुठे ना कुठे आम्ही सांभाळून घेणार आणि कशा पद्धतीने सांभाळायचं, त्यांना पदं द्यायची, चांगली जी काही पदं देता येतील ती आम्ही देतो। कारण सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करायचं काम आम्ही केलं, आजही करतो आहे आणि उद्याही करू, त्याच्यामध्ये आमचा बदल होणार नाही। असा एक प्रश्न अजून पडलेला आहे भाऊ, की जसं की आपण सगळ्यांना माहितीच आहे की निवडणुकी एकदम 28 दिवसाची आचारसंहिता यावेळी पहिल्यांदा आलेली आहे, त्याच्यामध्ये फॉर्म भरणे आहे, माघार घेणं आहे, त्यांनी मात्र आपल्याला शेवटचे 4 दिवस 5 दिवस प्रचाराला भेटत आहेत, ते कसे रणनीती आखणार आहेत, कसं त्याच्यावर काम करणार आहेत? आता कसं आहे, मला तर असं वाटतं की आमच्यापेक्षाही जास्त जनता आतुर आहे की लवकर मतदान व्हायला पाहिजे आणि जनता इतकी त्रस्त झालेली आहे, इतकी संतापात आहे की जनतेला हे 8 दिवस म्हणताय, तुम्ही 15 दिवस 28 दिवस म्हणताय, पुऱ्याला 15 दिवस दिले असते तरी जनतेला आवडलं असतं की बा चला आम्ही संकटातून बाहेर निघणार आहे। म्हणून हा जो कर्मी कालावधी आहे हा जनतेसाठी सुद्धा चांगला आहे आणि ज्यांना लोकांना निवडून द्यायचं ते देतील। तो आपको पता है कि अभी आज जो मौजूदा सरकार जैसे बीजेपी, उन्होंने भुसावल शहर में 2 चित्र बना के रखे, एक जो भाग है एक विकास का भाग है और एक ऐसा एरिया है माइनॉरिटी का जहाँ पे विकास नहीं हुआ। अगर आप नगर पालिका इसमें सफल होते इस चुनाव में तो आपका काम कैसा रहेगा? आप सबसे माइनॉरिटी के एरिया में पहले काम करेंगे या पूरे शहर में करेंगे विकास का कार्य? देखो, अपन ने आज तक जो भी काम किया है वो पूरे शहर में किया है, ना इधर ना उधर, ना माइनॉरिटी ना मेजॉरिटी, ये धंधा विषय नहीं। शहर के लोगों ने वोटिंग किया है, उनको सबको अपन ने काम करना चाहिए, ऐसी हमारी भावना है। नगराध्यक्षाचा उमेदवार कोण आहे असं आज आपण डिक्लेअर करणार का तुमचं नगराध्यक्ष? नाही, अजून नाही, अजून उद्या आणि परवा 2 दिवस फॉर्म आल्यानंतर मग त्यांचे मुलाखत घेतल्यानंतर मग डिक्लेअर करणार। पहिल्यापासूनच म्हणजे सगळे भुसावळ तुम्हाला एक शिल्पकार म्हणून तुमची ओळख आहे या ठिकाणी, की भुसावळचे सगळ्यात जास्त विकासाचे काम आपल्या माध्यमातून भुसावळ शहरात झालेलं आहे। तर आपल्यासाठी सत्ता आवश्यक आहे का विकासासाठी, किंवा इतर कोणत्या कामासाठी सत्ताच पाहिजे का, किंवा फक्त संतोष भाऊचं नाव जिथे आले त्या ठिकाणी कामं होतील अशी लोकांची इच्छा आहे, पण भाऊ या ठिकाणी दिसून येत नाहीये संतोष भाऊ? पहा, भुसावळचा विकास करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेची सत्ता असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय विकासच होऊ शकत नाही। कारण जर अधिकार नाही राहणार तर बाकीच्या विषयाला काही अर्थ नाही। आणि
जर का सरकारी जे आता सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात किती ओरडले तर ते झोपायचं ढोंग करतात. त्यामुळे तुम्ही कितीही तक्रारी केल्या त्यांच्या तर त्यांची सत्ता आहे ते आणि त्यांची माणसं बसले आहेत तर ते झोपेचं ढोंग करणारच, ते कधीच ऐकून घेणार नाही. भाऊ जेव्हा आपण नगराध्यक्ष झाले होते प्रथमतः हो. की म्हणजे आपण बघू शकतो की तो जो माहोल होता की आपण जेव्हा नगराध्यक्ष झालेलो त्यानंतर भुसावळ शहरामध्ये पूर्ण अतिशय एकदम फक्त एकाच नावाने संतोष भाऊ. हो. त्याच्यानंतर आपण आमदार झाले तर एकच सगळ्याकडे तोच चर्चा होती संतोष भाऊ. मात्र त्यावेळीचे संतोष भाऊ आणि आजचे संतोष भाऊ मध्ये काय अंतर आहे? त्यावेळेसच्या संतोष भाऊमध्ये ना आजच्या याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. फक्त इतकं झालं आहे की परिस्थिती जी आहे शासन बदललं आणि शासन बदलल्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आली ते गब्बर झाले आणि ते गब्बर जे आहे आज आपल्या भुसावळला हे करतायत. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात, त्यानंतर गुंडगिरी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात, विकासाच्या नावाने पैसा खाणं मोठ्या प्रमाणात, एक रस्ता 1 वर्ष टिकत नाही, 6 महिने टिकत नाही अशी पोझिशन आहे. ब्लॉक कुठे कुठे बसवले गेले, ब्लॉकचा किती मोठा विषय आहे ते सुद्धा सर्व आता धीरे धीरे आम्ही सांगू तुम्हाला की हे पेवर ब्लॉक बसवण्याचं काय कारण आलं का लक्षात, बाकीचे काय काय कारण आहेत. आणि एकेका ठिकाणी 3-3दार काम झालेलं आहे कागदोपत्री आणि केलं एकच दार आहे. मोजमापमध्ये सुद्धा फॉल्ट आहेत, सर्व भरपूर विषय आहेत. जनतेचा एक प्रश्न आहे, 15 दिवसाआड भुसावळ शहरात पाणी येत आहे तर जनता त्रस्त झालेली आहे, तर त्याला जबाबदार कोण आहे हे जनतेला माहिती आहे. आणि मग जनतेला हीच तर वेळ आहे की जे 15 दिवसात नंतर पाणी देणे ते बी गढूळ पाणी देणे. आपण मागील 20 वर्षापासून जर चर्चा केली की आज पण सर्वसामान्य जनता रोड असेल, नाली असेल, पाणी असेल, स्ट्रीट लाईट असेल याच मुद्द्यावर इलेक्शन होतात प्रत्येक वेळेला. 2025ची आपण निवडणूक लढत आहेत तर आपण कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहेत? आपण रोड बनवणार, नाली बनवणार, सगळ्यांचेच या ठिकाणी आश्वासन असतात. या मात्र आपलं काय विकासाचं धोरण आहे याच्यामध्ये? आता आमचं जे विकासाचं धोरण आहे ते आम्ही आता जाहीर सभेमध्ये डिक्लेअर करू ना. आज जर डिक्लेअर केलं तर समोरच्यांना त्याची संधी मिळेल आणि ते तुम्हाला माहिती आहे शेवटी आमच्याच पावलावर पाऊल ठेवून पैदा झाले आहेत. आलं लक्षात, बाकीचा विषय नाही आहे म्हणून थोडं शांततेने देऊ सर्व. अमृत योजना के नाम पे कई बहुत बड़ा जो घोटाला हुआ, अभी उसके लिए कॉन्क्रीट रोड बना दी गई और ऐसा है कि कई जगह अगर पानी 15 दिन में आता है तो वहाँ पे पाइपलाइन टूटी रहती है, उस पर आप क्या करेंगे? बघा, अमृत योजनेचं नाव इतकं सुंदर ठेवण्यात आलं होतं, अमृत योजना, पण यांनी त्या योजनेला एक जहरीली योजना करून टाकली. पाण्याच्या टाक्यांच्या संदर्भात परिस्थिती जाऊन बघा, पाईपलाईनच्या संदर्भात जाऊन बघा, काय काय होते. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत नगरपालिकेची सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देणार नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही. आणि त्यामध्ये विकास म्हणजे काय, नुसते ठेकेदारीसाठी रस्ते गटरी करणे आणि बोगस बिलं बनवणे हा विकास नाही आहे. विकास सर्व दृष्टिकोनातून झाला पाहिजे. बेरोजगारीच्या संदर्भात असो, त्यानंतर कामाच्या संदर्भात असो, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की गुंडगिरी. आता नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यात फक्त आपण 14 क्रमांक वार्ड क्रमांक 14 मध्ये आपण आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. आपण 14 नंबर वार्ड का निवडला? मी ॲक्च्युली 14 नंबर वार्डामधनं इच्छुक आहे. आतापर्यंत उमेदवारी दाखल केलेली नाही आहे. 10 तारखेलाच्या नंतर आम्ही बघू, उमेदवारी दाखल करू, पण ते 100% की मी तिकडनं इलेक्शन लढणार आहे. 14 नंबर याच्यासाठी केला कारण की जेव्हा साफसफाईचा प्रश्न येतो भुसावळ शहरामध्ये की बाबा साफसफाई मागचे 15-20 वर्षापासून साफसफाई नाही आहे. साफसफाई कर्मचारी पण कमी आहे, बिचार त्यांच्यावर पण अन्याय होतो. सर्वात मोठा याच्यासाठी केला मी की मला साफसफाईने सुरुवात करायची होती आणि साफसफाईची महत्त्वाची सुरुवात कुठनं होते, जिकडे एक पण झाडूवाला नसतो. 14 वार्ड क्रमांक 14 मध्ये एक पण झाडूवाला नाही आहे की एक पण माणूस झाडू मारणारा नाही आहे
किती वर्ष झाले तिकडे झाडू मारणार नाही. तिकडे जिकडे गठ्ठा जिकडे कचरा एकत्रित होतो तिकडनी उचलणारे लोक आहे, नाले सफाईवाले आहे, पण नाले बंद पडलेले आहेत. जिकडे रोडाचे कामं झाले एका साईडला झाले, एका साईडला नाही झाले. दुसऱ्या पद्धतीने पण तिकडे 100 गोष्टी आहे. आता बारे प्रचार बाकी आहे, स्टेजवर आरोप प्रत्यारोप होतील, पण ते महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की मला भुसावळ शहर सर्वात चांगलं सुंदर करायचं आहे. तर मी माझ्या कामाने उत्तर देईल. आणि सर्वात पहिलं उत्तर मी तुम्हाला दिलं की तिकडे साफसफाईवाले झाडूवाले नाही आहे. अरे प्रत्येक गल्लीत सकाळी 7-8 वाजता झाडू मारणारे दिसतं आपल्याला नगरपालिकेतले, पण तिकडे एक पण अपॉइंटेड नाही. वार्ड क्रमांक 14मध्ये इतका मोठा वार्ड असून 6,500चं मतदान असून तिकडे एक पण झाडू मारणारा एक पण माणूस नाही. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट ही आहे. आणि खूप काही गोष्टी आहे त्याच्यामुळे पण मी निवडलं आहे असं आहे. आता या वेळेला जसं की आपण दावे उमेदवारी म्हणजे इच्छुक आपण त्या ठिकाणी सांगितलेले, अजून काय रणनीती असणार आहे, कसं पुढील आपली भूमिका असणार आहे त्या संदर्भात? माझी पुढील भूमिका असणार आहे विकास. माझं सर्वात पहिलं काम हे असणार आहे की वार्ड क्रमांक 14मधून निवडून आल्यानंतर काहीही करून मी त्याला असं बनवेल की तिकडचे लोक बघत बसतील की अरे यार विकास असताना तर याला म्हणतात विकास. त्या ठिकाणी एक दमदार उमेदवार म्हणून पण आहे असं तुम्हाला वाटतं का तिथं? नाही जे दमदार काय आता सध्याला जे विद्यमान म्हणजे आता माझी झाली असतात नगरसेवक हो, पण जे आहेत वास्तविकमध्ये तिथले नगरसेवक, मग त्यांना कसं तोड देणार? आता मागील 9 वर्षापासून तर कोणीच नगर चोडणी म्हणजे सर्व माझी आहे. 5 वर्षापासून 9 वर्षापासून इलेक्शन नाही झालं, 5 वर्षापासून तर सगळे माझी आहे. आणि 5 वर्षामध्ये जितके कामं झाले ते नगरसेवकांनी थोडी केलेले आहेत, ते कोणत्याच नगरसेवकांनी नहीं केलेले आहेत. तिकडे सर्वांनी आता अभी अगर कोई नगरपालिका के प्रशासन के थ्रू कोई काम चल रहा है और उधर जाके मैं खड़ा हो जाऊँ, मैं बोलूँ अरे मैं ये काम मैं देख रहा, हाँ मैं देख रहा है काम, तो फिर उसमें वो ऐसा हो जाता है कि भाई मैंने किया. पर कैसा है सबकी अपनी अपनी इज्जत है, मैं उनको रिस्पेक्ट देता. वो मेरे पप्पा के साथ में त्यांनी कामं करून ते पुढे आलेले आहेत आणि माझ्या पप्पांच्या सोबतच ते होते. तर ते वयाने जे त्यांच्या बाबतीत तुम्ही बोलता ते वयाने माझ्याहून मोठे आहेत, पण आता काळ युवकांचा आला आहे. तर कसं आहे युवकांचं कुठपर्यंत म्हणजे तर युवकांना संधी द्यायला पाहिजे. तर ज्याची त्याची इज्जत आहे, सर्वांची सबकी रिस्पेक्ट रहती, सबकी इज्जत है. वो बड़े हैं, वो पॉलिटिक्स में पुराने हैं, पर यूथ शुड कम अहेड. यूथ ने काम करना चाहिए और यूथ ने पॉजिटिविटी से अपने शहर को बदलना चाहिए. ये मेरा सीधा ये है. तो ऐसा कोई मैं ये नहीं है कि मैं सामने वाले को स्ट्रॉन्ग समझ रहा हूँ या ये है. स्ट्रॉन्ग सभी रहते, सिर्फ फ़र्क ये रहता कि सामने वाले को अपने अंदर की शक्ति पहचानने में टाइम लग जाता. मजबूती तो सब में, मेरे में है, आप में है, सब में, पर उस शक्ति को पहचानना ये सबसे बड़ी बात रहती. तो मजबूत ऐसा मैं नहीं मानता किसी को कि कोई मेरे से ज़्यादा मजबूत है. मेरे से ज़्यादा अगर कोई मजबूत है वो है महादेव, भगवान. मैं भगवान को सबसे ज़्यादा मजबूत मानता और भगवान का तो मेरे साथ आशीर्वाद है. तो मेरे को और बाकी किसी चीज़ की कोई टेंशन ही नहीं. आणि वार्ड क्रमांक 14मध्ये सर्वात मोठी गोष्ट एकच आहे की वार्ड क्रमांक 14मधल्या लोकांना आता दादा भाऊनी पाहिजे है ना. जे असतात कि बाबा मेरा बैनर क्यों फटा, किसने फाड़ा, क्या मतलब आया, म्हणजे असे खूप लोक नाही पाहिजे. आरोप प्रत्यारोप नाही करते मी, पण सांगतोय हे आता लोक म्हणतात, तिकडचे लोक पण म्हणतात बिहेवियर चेंज हो गया तो वो भी लोगों को पसंद आएंगे, ऐसा नहीं है. ये सब बिहेवियर की बात है. और मेरा बिहेवियर तो आपको पता है, मैं सबसे अच्छे से रहता हूँ, मेरे को किसी से कोई प्रॉब्लम नहीं. मैं सबसे पॉजिटिव रहता, सबके साथ पॉजिटिविटी से चलता हूँ. और मेरा मेन मोटो रहता है कि मेरे सामने जो है मैं उस चीज़ पे फोकस करूँ. और मेरे सामने भी है 14 नंबर वार्ड का विकास, 14 नंबर वार्ड, दैट्स इट. और अभी प्रदेश में नियुक्ति होने के बाद प्रदेश के भी काम रहेंगे, पर अभी 14 नंबर से पहले वार्ड से मैं एक तरीके से मेरा वार्ड भी मेरा सबसे पॉजिटिवली मेरा वो एक थॉट है कि मैं उस वार्ड को ऐसा करूँ कि लोग महाराष्ट्र के लोग भी देखें कि यार महाराष्ट्र में एक वार्ड है 14 नंबर वार्ड करके. वो वार्ड में जो फैसिलिटीज़ है वो देखने लायक है. और बहुत सारी फैसिलिटी है. ड्रेनेज सिस्टम ही नहीं है ना. ड्रेनेज सिस्टम से लेके उधर नाले भी बने हुए, तो नाला एक साइड से ऊंचा है, एक साइड से ऊंचा, बीच में से पूरा पानी उधर ही रुक रहा. ऐसे बहुत सारी समस्याएं हैं जो डेवलपमेंट हुई है, पर डेवलपमेंट गलत पद्धति से हुई है, गलत टेक्निक से हुई है. तो अभी हज़ारों चीज़ें हैं जो आपके सामने आएगी इलेक्शन के बाद.
इलेक्शन के टाइम पे अभी मैं क्या बोलूँ अभी मैं भाऊ तिथं म्हणजे जसं की आता आपण तुतारीकडनं आपण इच्छुक आहात त्या ठिकाणी मग पॅनलमध्ये कोणाला घेणार आहे? जर 2 नगरसेवकांचा वाढ झालेला आहे त्याच्यामध्ये पॅनलमध्ये कोण असणार आहे? पॅनलमध्ये आता बघू, ते निर्णय माझ्या हातात नाही आहे, ते निर्णय वरिष्ठांच्या हातात. कोणाला तिकडनं असं एक बघितलं असेल चौकात? मला तर सगळेच आवडतात, मला तर तिकडचे सगळेच आवडतं, म्हणजे तिकडे सर्वच माझेच लोक आहे ना. आणि आता कोणाला कन्फर्म होतं कोण कन्फर्म होतं हे पप्पांच्या हिशोबानेच पप्पांना माहिती असणार आहे की भुसावळवरनं आता तिकडनं माझ्यासोबत कोणाला द्यायचं. पण मुकेश काकांची मला खूप साथ आहे, मुकेश गुंजाळ काकांची यांची मला खूप साथ आहे. आणि तिकडे आहेत भरपूर लोक आहेत जे माझ्यासाठी काम करत आहेत. त्यांना पाहिजे की मी त्यांच्यासोबत काम करू आणि आहेच भरपूर लोक. आता बघू इलेक्शनच्या टायमावर काय होतं काय नाही होत. आणि काय मुकेश काकांचं आता मुकेश काका पण आहेत तिकडनी, पण मुकेश काका आरक्षण आल्यामुळे ते महिला झालेलं आहे, एक OBC आहे आणि एक ओपन जनरल आहे. तर आता त्याच्या हिशोबाने काय निर्णय होतात, पुढची आघाडी कशी बनते काय बनते कोण कोणासोबत उभं आहे ते पुढचे निर्णय आहेत. आता सर्वात पहिलं माझं तर आहे, माझं एकच बोलणं आहे पूर्ण भुसावळ शहरामध्ये, कोणीही काहीही करा, सर्वात पहिले युवक निवडून या, युवकांनी भुसावळ शहराला चांगलं करा हीच माझी अपेक्षा आणि बाकी काय.